आता पुढचा पार्ट आपण बघूयात आणि तो आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इथं तुम्हाला कॅन यू टेल मध्ये काय विचारलेलं आहे, विच आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. डिफरंट फॉर्म्स कोणते आहेत ते आपण आधी बघितलेले आहेत. आणि डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी कोणते आहेत, मेकॅनिकल एनर्जी, त्याचे पुन्हा 2 टाईप्स आहेत, कायनॅटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. अजून इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, लाईट एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, साऊंड एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी. दीज आर ऑल डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. आता विच टाईप ऑफ एनर्जी इज यूज्ड इन ईच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस. इथं काही प्रोसेस दिलेल्या आहेत तुम्हाला आणि त्याच्यामध्ये कोणती एनर्जी यूज केली जाते असते हे विचारलेलं आहे. मग पहिलं आहे अ स्ट्रेच्ड पीस ऑफ रबर. अ स्ट्रेच्ड पीस ऑफ रबर याच्यामध्ये कोणती एनर्जी असणार आहे, त्या रबरमध्ये स्टोर्ड अप एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यानंतर सेकंड आहे फास्ट मूव्हिंग कार. त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असणार आहे, ती कायनेटिक एनर्जी तिला पजेस होणार आहे. त्याच्यानंतर द व्हिसलिंग ऑफ कुकर ड्यू टू स्टीम. आता याच्यामध्ये पहिल्यांदा कुकर, त्याच्यामध्ये जे काय वॉटर आहे त्याचं स्टीममध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी हीट एनर्जी असणार आहे आणि ती व्हिसल होते, म्हणजेच तिचं साऊंड एनर्जी पण त्याला असणार आहे. स्टीममध्ये कायनेटिक एनर्जी असणार आहे आणि वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी हीट एनर्जी रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे द क्रॅकर एक्सप्लोडेड इन दिवाळी. क्रॅकर्स म्हणजे काय असणार आहेत, फटाके. आता या फटाक्यांमध्ये किंवा क्रॅकर्समध्ये केमिकल एनर्जी स्टोअर केलेली असते आणि ज्या वेळेला तुम्ही क्रॅकर्स फायर करता, इग्नाईट करता, त्यावेळेस त्याचं कन्व्हर्शन, केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी अँड हीट एनर्जी. त्याच्यानंतरचं आहे अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. आता फॅनला जर आपण इलेक्ट्रिसिटी दिली नाही, सप्लाय दिला नाही, तर ते रन होणार नाही. मग फॅन रन होण्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी ही इसेन्शियल आहे. आता हे होत असताना इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, मेकॅनिकल एनर्जीमध्ये केलं जाणार आहे. म्हणजे रनिंग फॅन पजेस मेकॅनिकल एनर्जी आणि ती एनर्जी त्याला कुणामुळे मिळणार आहे, इलेक्ट्रिक एनर्जीमुळे मिळणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. त्याच्यानंतर आहे ड्रॉईंग आउट पीस ऑफ आयर्न फ्रॉम गार्बेज. गार्बेज म्हणजे कचरा, भंगार जे काय आहे, नको असलेले टाकाऊ, त्याच्यामधून जर आयर्न पीसेस आपल्याला कलेक्ट करायचे झाले तर आपण कशाचा यूज करतो, मॅग्नेटचा. तिथं मॅग्नेटिक एनर्जीचा यूज केला जाणार आहे. त्याच्यानंतर ब्रेकिंग ऑफ ग्लास विंडो पॅन्स बिकॉज ऑफ लाऊड साऊंड. लाऊड साऊंड जर झाला, आपण हे पण एक्झाम्पल बघितलेलं आहे. साऊंडमध्ये एनर्जी पजेस असते. मग जर लाऊड साऊंड झाला तर काय होणार आहे, विंडो ग्लास पॅन्स जे आहेत, विंडो पॅन्स जे आहेत ग्लासचे असलेले, ते काय होणार आहेत, ब्रेक होणार आहेत, बिकॉज दे स्टार्ट व्हायब्रेटिंग ड्यू टू लाऊड नॉईज म्हणजेच तिथे साऊंड, आणि साऊंड इज ऑल्सो वन फॉर्म ऑफ एनर्जी. द एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन टाईप टू अनादर. एनर्जी ही एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करता येत असते आणि ते ट्रान्सफर होऊनच वर्क केलं जात असतं. पर्टिक्युलर वर्क इज डन. फॉर एक्झाम्पल इथं काय दिलेलं आहे, एक्सप्लोडिंग फायर क्रॅकर्स कन्व्हर्ट्स द केमिकल एनर्जी स्टोर्ड इन देम इंटू लाईट, साऊंड अँड हीट एनर्जी. एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचं आणि ते कोणतं आहे, एक्सप्लोडिंग फायर क्रॅकर्स. आणि ज्यावेळेस फायर क्रॅकर्स एक्सप्लोड होतात त्यावेळेस केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी अँड हीट एनर्जी. नाव see this diagram shows you the transformation of energy. Which type of energies are here main 6 types of energies are shown: electrical energy, mechanical energy, light energy, chemical energy, sound energy and heat energy. आता याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इंटू ऑल दीज फॉर्म्स अँड फ्रॉम ऑल दीज फॉर्म्स ऑफ एनर्जीज वी कॅन गेट इलेक्ट्रिकल एनर्जी. मग ते कन्व्हर्शन
होतं. पहिल्यांदा आता आपण इलेक्ट्रिकल एनर्जी आणि मेकॅनिकल एनर्जी यांचं ट्रान्सफॉर्मेशन बघूयात. आता एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्म होते त्यावेळेस काही डिव्हायसेस, इन्स्ट्रुमेंट्सचा यूज केला जातो. मग ते कोणते कोणते आहेत ते सुद्धा त्या ॲरोवरती लिहिलेले आहेत. डायग्रॅममध्ये ॲरोवरती ते डिव्हाइस लिहिलेले असले पाहिजेत. तुम्हाला ही डायग्रॅम कंप्लीट द फॉलोइंग फिगर म्हणून असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा राईट शॉर्ट नोट ऑन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, त्यावेळेससुद्धा ही डायग्रॅम तुम्हाला काढायला आली पाहिजे. ही डायग्रॅम वहीमध्ये रिवाईज करा, 1-2-3 वेळेला लिहा आणि बरोबर ॲरोवरती कोणते डिव्हायसेस लिहायचे ते नीट लक्षात ठेवून लिहा. आता इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करण्यासाठी कोणतं डिव्हाइस असतं तर इंजिन किंवा फॅन. आता इंजिन आणि फॅन या दोघांमध्ये इलेक्ट्रिक मोटर हे डिव्हाइस यूज केलं जातं. इलेक्ट्रिक मोटर त्याचा यूज होतो. त्या मोटर फिरते आणि त्याला जे काही ब्लेड्स असतील तर ते ब्लेड्स फिरून म्हणजे फॅन फिरणार आहे. इलेक्ट्रिक मोटर कन्व्हर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. त्याचबरोबर मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्शन करून इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळवता येते आणि ते डिव्हाइस कोणतं आहे जनरेटर. त्याच्यानंतर या 2 एनर्जीजमध्ये कन्व्हर्शन बघूयात, इलेक्ट्रिकल एनर्जी अँड लाईट एनर्जी. आता पहिल्यांदा लाईट एनर्जी जी आपल्याला सनपासून मिळते त्याचं कन्व्हर्शन आपल्याला इलेक्ट्रिसिटीमध्ये करता येतं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करता येतं. आणि ते करण्यासाठी कोणते डिव्हाइस यूज केलं जातं सोलार सेल किंवा फोटो इलेक्ट्रिक सेल. सोलार सेल काय आहे हे सुद्धा तुम्ही आधीच्या स्टँडर्ड्समध्ये बघितलेलं आहे. सोलार डिव्हाइस म्हणजे सोलार सेल कन्व्हर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन लाईट एनर्जीमध्ये करणारा कोणता डिव्हाइस आहे इलेक्ट्रिक लॅम्प हे डिव्हाइस आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी आणखीन केमिकल एनर्जी यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीपासून केमिकल एनर्जी मिळवणारा कोणता आहे डिव्हाइस सेकंडरी सेल. आणखीन केमिकल एनर्जीपासून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करणारं कोणतं डिव्हाइस आहे प्रायमरी सेल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी आणि साऊंड एनर्जी. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं साऊंड एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करणारा डिव्हाइस आहे लाऊडस्पीकर आणि साऊंड एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणारा असतो मायक्रोफोन. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी आणखीन हीट एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन हीट एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी ही हीट एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी जो डिव्हाइस आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, इथे एक एक्झाम्पल दिलं आहे हीटर हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर हीट एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणारा डिव्हाइस आहे थर्मोकपल. आता हे डायग्रॅम लक्षात ठेवा, ड्रॉ करा तुमच्या वहीमध्ये आणि तुम्हाला हाऊ एनर्जी इज ट्रान्सफॉर्म इन व्हॅरियस फॉर्म्स हे या डायग्रॅमवरून तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला ह्याचे एक्झाम्पल्स पण द्यायला आले पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता एनर्जी जी आहे टोटल एनर्जी युनिवर्समध्ये असलेली टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते. वी गेट अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी इज सन. वी गेट एनर्जी फ्रॉम सन. आता जे काही एनर्जी आहे युनिवर्समध्ये ती काय असते कॉन्स्टंट असते. आता एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. पहिलं स्टेटमेंट काय आहे एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. एनर्जी ही क्रिएट करता येत नाही आणि डिस्ट्रॉयसुद्धा करता येत नाही. मग इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म. ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करता येते पण ती डिस्ट्रॉय होत नाही किंवा आपल्याला ती तयार पण करता येत नाही. दस द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे टोटल एनर्जी युनिवर्समध्ये काय असणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे. हे आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता या टॉपिकमध्ये तुम्हाला आत्तापर्यंतच्या काय काय विचारलं जाऊ शकणार आहे हे एक्झाम्पल्स दिले जातील आणि तुम्हाला एक्सप्लेन द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी किंवा कोणती एनर्जी त्यांच्यामध्ये आहे आणि कशामध्ये ती आणि त्या एनर्जीचं कन्व्हर्शन होऊन कोणत्या कोणत्या एनर्जीजमध्ये त्याचं कन्व्हर्शन होईल हे एक विचारलं जाऊ शकतं. किंवा तुम्हाला राईट शॉर्ट नोट ऑन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी हा शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते किंवा ही डायग्रॅम दिली जाते आणि त्याच्यामध्ये
एनर्जीज लिहिल्या जातील किंवा काही हे ब्लँक ठेवले जातील. हे जे डिव्हायसेस आहेत वरचे ॲरोवरती लिहिलेले डिव्हायसेस ते तुम्हाला लिहायला सांगतील आणि असं कंप्लीट द फिगर असं म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि नंतरचं आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, स्टेट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, हे विचारलं जाऊ शकतं. आता हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा